अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। अरविंद केजरीवाल आत गेले, संजय राऊत वाचले। संजय राऊत परिवार यांनी देखील दारूचा धंदा सुरू केला होता। ठाकरे सरकारचा वाईन घोटाळा। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी 2022 मध्ये अबकारी वाईन धोरण बदललं। वाईन म्हणजे दारू नाही। संजय राऊत परिवाराने महाराष्ट्रात अशोक गर्ग मॅक्पी DFS प्रायव्हेट लिमिटेड सोबत भागीदारी केली होती। महाराष्ट्राचा हा दारूचा घोटाळा आम्ही उघडकीस आणला होता। राऊत यांच्या दोन्ही मुलींची अशोक गर्ग यांच्या मॅक्पी ग्रुपमध्ये भागीदारी आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटुंबाची एका मोठ्या उद्योगपतीच्या वाईन कंपनीत भागीदारी आहे। दिल्ली वाईन घोटाळा ज्या पद्धतीने होता तसा मुंबई वाईन घोटाळा आहे। सरकारने आकलन केलं तर आकडे खरे समोर येतील। राऊत कुटुंबावर कृपा झाली होती। या सर्व घोटाळ्या प्रकरणी ब्लॅक पेपर समोर ठेवावा। यांना कोविड घोटाळा खिचडी घोटाळा हिशोब द्यावा लागणार आहे। या सर्व घोटाळ्या प्रकरणी ब्लॅक पेपर समोर ठेवावा। यांना कोविड घोटाळा खिचडी घोटाळा हिशोब द्यावा लागणार आहे। अरविंद केजरीवाल आत गेले, संजय राऊत वाचले। जो महाराष्ट्रात दारू घोटाळा वाईन घोटाळा या संबंध संजय राऊत उद्धव ठाकरे काय बोलणार का? हा घोटाळा आम्ही उघडकीस आणला 2022 जानेवारी। महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे का की संजय राऊत परिवाराने पण दारूचा धंदा सुरू केला होता, वाईनचा। शिपा मॅक्पी DFS प्रायव्हेट लिमिटेड अशोक गर्ग यांची कंपनी। या कंपनीकडे महाराष्ट्रात वाईन डिस्ट्रीब्युशनची मोनोपॉली। या कंपनीला शेकडो कोटीचा फायदा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने आपल्या पॉलिसीत बदल केला। आता त्यांच्याकडे साऊथचं कोण आलं होतं, किती कोटी कुठे, त्यांनी या वाईन पॉलिसीत बदल केला। वाईन दारू नाही आहे। वाईनचं पाणीचा बाटल्यासोबत किराणाच्या दुकानातून विक्री करता येणार, डिस्ट्रीब्युशन करता येणार। आणि सांगा ना राऊत, या अशोक गर्ग बरोबर तुम्ही पार्टनरशिप केली होती की नाही? संजय राऊतची मुलगी विदिता संजय राऊत, संजय राऊतची दुसरी सुपुत्री पूर्वती संजय राऊत, संजय राऊतचे पार्टनर जगाला माहित आहे सुजित मुकुंद पाटकर हे राऊतांचे पार्टनर। जमिनी एकत्रित घेतल्या। हे सगळे 16 एप्रिल 2021 ला अशोक गर्ग यांच्या मॅक्पी DFS प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पार्टनर झाले। राऊत दारूचा कंपनीत वाईनचा कंपनीत पार्टनर का झाले, कसे झाले? अशोक गर्गची तर 2010 ची ही कंपनी, त्याने तुम्हाला पार्टनर का बनवलं? वाईन पॉलिसी 2021-22 मध्ये बदलण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला। नवीन पॉलिसी प्रसिद्ध केली आणि तो घोटाळा आम्ही किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीसने उघडकीस आणला। म्हणून जानेवारी 2022च्या शेवटी फेब्रुवारी 2022 मध्ये ही पॉलिसी त्यात केलेला बदल मागे घेतला। अरविंद केजरीवाल गेले, राऊत ठाकरे सरकार वाचले। नाहीतर मग कैदी नंबर 701 केजरीवाल, कैदी नंबर 702 जाऊ द्या। या संबंधी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे। मी त्यांना विनंती केली आहे, घोटाळा तर आम्ही वाचवला, पण हा काय होता घोटाळा? पॉलिसी बदल झाली होती का? संजय राऊत परिवार या कंपनीत पार्टनर कसे काय झाले? संजय राऊत पार्टनरचे वाईनचे दारूचे धंदे करण्याचा अनुभव होता का? या कंपनीत त्यांनी काय गुंतवणूक केली होती का? या प्रकारच्या वाईन प्रोडक्टिव्हिटी मार्केटिंग मध्ये संजय राऊत परिवाराचा पार्टनरची काय एक्सपर्ट एज्युकेशन होतं का? त्यांना पार्टनर का केलं, कसे केलं? घोटाळा केव्हा उघडकीस आणला? पॉलिसी केव्हा नवीन आणली?
पॉलिसी, नवीन पॉलिसी केव्हा थांबवण्यात आली, राऊत त्यात पार्टनर कसे झाले, या सगळ्यांची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावी अशी विनंती मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.